विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हेच 99% उमेदवार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची माहिती. उरलेल्या 1% सांगता येत नसल्याचंही सूचक विधान. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्यास बच्चू कडू तयार नसल्याची माहिती. अट न घालता विधान परिषदेची उमेदवारी द्या. बच्चू कडू यांची मागणी. आज भूमिका स्पष्ट करणार. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार आजच ठरणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक. उमेदवारी कुणाला मिळते याकडे लक्ष. विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले. प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांना संधी, तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातवही विधान परिषदेवर. बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख विजयी. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा अवघ्या 92 मतांनी धक्कादायक पराभव. पहलगामसारखा धर्म विचारून हिंदूंवर हल्ला करणाऱ्या मीरा रोडच्या जुबेर अन्सारीची संजय राऊत यांच्याकडून पाठराखण. एकाच धर्माकडून हे होत नाही, सगळेच धर्म असं करतात. संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य. भोंदू अशोक खरातवर 8व्या गुन्ह्याचा फास. पुण्याच्या व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक. 2018 ते 2025 दरम्यान पूजेच्या नावाखाली गंडवलं. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी धक्कादायक धागेदोरे समोर. आरोपीच्या मोबाईलमध्ये तरुणींचे फोटो आणि कोड नंबर. आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाला बळ. नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून महिलेला नागरिकांकडून चोप. पंचवटीतल्या गजानन चौकातली घटना. मुलांना फूस लावून सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC मध्ये अग्नितांडव. प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. अनेक किलोमीटरपर्यंत धुराचे लोळ. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात 2 ट्रकचा भीषण अपघात. धडकेनंतर आग भडकली. दोन्ही ट्रक जळून खाक. दोन्ही चालकांना वाचवण्यात यश. मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवरती उंच इमारतींना परवानगी दिली जाणार. महानगरपालिकेने इमारतींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल करण्याचा घेतला निर्णय. सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार. विमान इंधन दरवाढीमुळे देशातील विमान उद्योगावर ताण. तातडीनं दिलासा न मिळाल्यास उड्डाणं ठप्प होण्याची शक्यता. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सची केंद्र सरकारकडे मदतीची याचना. युद्धबंदीसाठी इराणसोबतच्या वाटाघाटीतून बाहेर पडण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणनं अटी मान्य केल्या नाहीत तर अमेरिका पुन्हा एकदा लष्करी कारवाईच्या तयारीत. युद्ध पुन्हा भडकण्याची भीती.